तर तिकडे हिंगोलीमध्ये सुद्धा ठाकरे गटानं ट्रॅक्टर मोर्चा काढला। अटी शर्थींशिवाय कर्जमाफी देण्याची मागणी सुद्धा या मोर्चातून करण्यात आली। सेनगाव तहसील कार्यालयावरती मोर्चा धडकला। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सेनगाव तहसील कार्यालयावरती उभाटाच्या वतीनं भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। आज हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील ठाकरे गटाच्या वतीनं आज शेतकरी मोर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काढलेला आहे। काय मागणी आहे? 7/12 शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। त्या अनुषंगाने शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यासाठी या ठिकाणी भव्य मोर्चा या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं काढण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी जो शेतकरी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे, ट्रॅक्टर मोर्चा काढलाय, नेमका आज काय मागणी असणार? तुम्ही बघितलं असेल शेतकरी आज किती कोणत्या परेशानीमध्ये आहे। पेरणी आणि झालेले नाही, पाऊस या ठिकाणी पडत नाही। या सरकारनं जे शेतकऱ्याचे कर्जमाफ करतो म्हणले होते ते आतापर्यंत या ठिकाणी झालेलं नाही। यासाठी सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, अमरदास दानवे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी भव्य असा मोर्चा या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे। गाडी बैल पण या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत। ही फक्त एकच मागणी आहे, बिन अटी बिन शर्यती आमची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली पाहिजे। तर सर्वात महत्वाची या ठिकाणी मागणी असणार आहे। बिन अटी बिन शर्ती या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, सेनगाव, हिंगोली।